नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आज आपल्याला क्लास 9चा करंट इलेक्ट्रिसिटी याचं लेक्चर 4 बघायचं आहे. चला तर मग सुरू करूया. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघितले होते ओहम्स लॉवर, रेझिस्टिव्हिटीवर. ओके, आज आपल्याला बघायचं आहे सिस्टम ऑफ रेझिस्टर अँड इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. यामध्ये रेझिस्टन्स सिरीज त्याचे काही एक्झाम्पल आणि रेझिस्टन्स इन अ पॅरलल त्याचे काही एक्झाम्पल. ओके, तर हा टॉपिक आजच्या लेक्चरमध्ये आपला फिनिश होऊन जाईल. बघा मग, सिस्टम ऑफ रेझिस्टर अँड इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. अ रेझिस्टर इज अ two-ended component having a given amount of resistance between its two end. रेझिस्टर काय असतो? एक दोन टर्मिनलचा काय असतो? कंपोनंट असतो इलेक्ट्रॉनिक्सचा, राईट. आणि तो काय करतो? करंट जो फ्लो असतो, ओके, त्याला लिमिट करायचं काम करतो. ओके, इन अ सेव्हरल इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस अ नंबर ऑफ रेझिस्टर आर कनेक्टेड टुगेदर इन अ डिफरंट वे. ओहम्स लॉ इज अप्लाइड टू ऑल सच अ कनेक्टेड रेझिस्टर. आता आपण रेझिस्टर ही इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये किंवा किटमध्ये बरेच वापरतो. तो वेगवेगळ्या स्वरूपात वापरू शकतो, एक तर सिरीज किंवा पॅरलल. ओके, तर त्यामध्ये बघा रेझिस्टर इन अ सिरीज. आता तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे बघा, 3.8 रेझिस्टर इन अ सिरीज. सिरीज म्हणजेच काय? एका सरळ लाईनमध्ये, म्हणजेच ते रेझिस्टर काय करायचे? आपल्याला एकानंतर एक अटॅच करायचे. तर बघा, सिरीज रेझिस्टर इन अ सिरीज. स्टडी ऑफ फिगर 3.8. यू कॅन सी दॅट द एंड ऑफ 3 रेझिस्टर आर कनेक्टेड सो दॅट दे फॉलो वन आफ्टर अदर इन अ सिंगल लाईन. These resistor are said to be connected in a series. बघा, R1, R2 आणि R3 ह्या डायग्राममध्ये बघा एकानंतर एक काय झाले? कनेक्ट केलेले आहे. त्यालाच आपण सिरीज रेझिस्टर असं म्हणतो. इन अ सच ॲन अरेंजमेंट द सेम करंट फ्लोईंग थ्रू इच रेझिस्टर, द व्हॅल्यू ऑफ करंट इज I अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन C अँड D इज V. बघा, R1, R2, R3 हे जे आपण रेझिस्टर लावले एकानंतर एक, त्यामधून सेम अमाऊंटमध्ये काय करतो आहे? आपण करंट फ्लो करतो आहे. ओके, त्याच्या अक्रॉस करंट I आहे आणि व्होल्टेज काय आहे? V. C आणि D ह्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस. द 3 रेझिस्टर R1, R2, R3 आर कनेक्टेड इन अ सिरीज इन द सर्किट. लेट द व्होल्टेज अक्रॉस V1, V2, V3 रेस्पेक्टिव्हली. देन बघा, आता R1, R2, R3 यामध्ये करंट तुमचा सेम आहे, पण तुमचं जे व्होल्टेज आहे, ओके, तर हे वेगळं असतं. लक्षात असू द्या, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. सिरीज रेझिस्टर ज्यावेळेस असतील त्यावेळेस करंट सेम असतो, पण व्होल्टेज वेगळं असतं. म्हणूनच R1च्या अक्रॉस व्होल्टेज V1, R2च्या अक्रॉस व्होल्टेज V2 आणि R3च्या अक्रॉस V3. ओके, म्हणून टोटल व्होल्टेज V इज इक्वल्स टू काय करू शकतो आपण? तिन्ही व्होल्टेजची बेरीज, म्हणजेच V1 प्लस V2 प्लस V3. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. इफ RS म्हणजे S फॉर अ सिरीज इज अ इफेक्टिव्ह रेझिस्टन्स बिटवीन अ C अँड D अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. बघा, RS हा टोटल त्यांचा सिरीजमधला रेझिस्टन्स झाला. जसं व्होल्टेज आपण V घेतला तसा RS हा टोटल रेझिस्टन्स झाला. मग ओहम्स लॉ आपल्याला काय म्हणतो? V इज इक्वल्स टू I इंटू R. ओके, मग आता Rला आपण RSने चेंज करू शकतो, म्हणून V इज इक्वल्स टू I इंटू RS झालं ते. ठीक आहे. त्यानंतर आता व्होल्टेज मला R1च्या अक्रॉस जर काढायचं असेल तर माझं व्होल्टेज काय होईल? V1 इज इक्वल्स टू I इंटू R1. I जशाच तसा ठेवला का? कारण करंट सगळ्यांमध्ये सारखाच आहे. नंतर आता V2 म्हणजे सेकंड व्होल्टेज जर आपल्याला बघायचं असेल R2च्या अक्रॉस, तर V2 इज इक्वल्स टू काय होणार? I इंटू R2. सिमिलरली V3च्या अक्रॉस, तर V3 इज इक्वल्स टू I इंटू R3. म्हणजे करंट बघा तिघांमध्ये सारखाच आहे. ओके, आता ह्या V1, V2 आणि V3 ह्यांच्या व्हॅल्यू काय करायच्या? आपल्याला इक्वेशन 1मध्ये पुट करायच्या. जे इक्वेशन 1 आहे आपलं V1 प्लस V2 प्लस V3, त्यामध्ये जर पुट केलं तर आपल्याला काय मिळतं? बघा, V1 म्हणजेच V म्हणजेच तुमचा I इंटू RS आहे. ओके, ते इक्वेशनच्या LHSला आपण पुट करणार I इंटू RS, तर राईट साईडला दिलेलं आहे बघा. नंतर इज इक्वल्स टू बघा, V1ची व्हॅल्यू काय आहे? IR1, देन V2ची IR2 प्लस IR3. ह्या सगळ्यांमध्ये बघा I कॉमन निघतो. I जर कॉमन काढलं तर I कॅन्सल होऊन जाईल, म्हणून फक्त RS इज इक्वल्स टू राहणार काय? R1 प्लस R2 प्लस R3. ओके, आता हे टोटल सिरीज रेझिस्टन्स तुम्हाला मिळाला. RS इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3. हे सिरीजमध्ये करत असतात. ठीक आहे. म्हणजे इफ n रेझिस्टर आर कनेक्टेड इन ए सिरीज, देन RS इज इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस अप टू इन्फिनिटी.
लक्षात असू दे, आपण इथं 3च रेजिस्टर घेतले. आपण जर इन्फिनिटीपर्यंत जर रेजिस्टर घेतले तर तुमचं रेजिस्टर काय होणार, R1 + R2 + R3 + अप टू Rn पर्यंत आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, हे इक्वेशन याचं मिळतं आहे. तर हे लक्षात ठेवा सिरीज रेजिस्टन्स. ओके, इफ रेजिस्टर आर कनेक्टेड इन ए सिरीज, बघा काही फॉलोइंग पॉईंट्स महत्त्वाचे असतात सिरीजमधले. फर्स्ट, द सेम करंट फ्लोईंग थ्रू द इच रेजिस्टर, आपण बघितलं करंट सारखा असतो. सेकंड, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर इज इक्वल्स टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, म्हणजे जो RS असतो हा सगळ्यांची बेरीज असतो R1 + R2 + R3चा. ठीक आहे, जेवढे रेजिस्टर असतील तेवढे, त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असं म्हणतात त्याला. थर्ड, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एक्स्ट्रीम ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल्स टू द सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, म्हणजे जो V इज इक्वल्स टू V1 + V2 + V3 घेतला ना, म्हणजे टोटल व्होल्टेज विच इज इक्वल्स टू द कॉम्बिनेशन ऑफ ऑल द व्होल्टेजेस. फोर, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज अ लार्जर दॅन इच ऑफ द इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, हे तर होणारच, म्हणजे टोटल V किंवा RS आपण कन्सिडर करतो तो जास्तच असणार कम्पेअर टू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर R1 R2 पेक्षा. फिफ्थ बघा, दिस अरेंजमेंट इज यूज टू इन्क्रीज द रेजिस्टन्स इन द सर्किट, हे कशासाठी वापरतात तर रेजिस्टन्स वाढवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, डू यू नो when a resistor are connected in a series, they are connected one after another. If any one of them does not function, the circuit break and there is no flow of electricity. If two bulbs are connected in a series, they will both give a less light than if they had been connected individually. If three bulbs are connected in series, their light output will decreases further. बघा लक्षात असू द्या, यांचं म्हणणं काय यामध्ये बघा, रेजिस्टर आपण सिरीजमध्ये वापरतो बरोबर, त्यामध्ये आपण जर एकानंतर एक हे जर सर्किटमध्ये जर वापरलं ओके, तर त्याच्यामध्ये काय होईल, एखादा रेजिस्टर जरी खराब असला तो काय करेल, पूर्ण सर्किटला डॅमेज करेल. म्हणजे आपण एकानंतर एक जर आता उदाहरण घेतलं की 3 बल्ब लावले, ठीक आहे, एक तिन्ही बल्ब ज्यावेळेस ते सिरीजमध्ये कनेक्टेड असतील त्यांचं जे आउटपुट असेल ओके, तर हे कमी ब्राईट असणार आहे सिरीजमध्ये, आणि तेच जर आपण सेपरेट जर लावलं, एक बल्ब सेपरेट, दुसरा पण बल्ब सेपरेट आणि तिसरा पण, तर त्याची जी ब्राईटनेस आहे ही चांगली नसणार. ठीक आहे, का, कारण सिरीजमध्ये काय होतं आहे, तुमचा व्होल्टेज हा डिवाईड होतो आहे ओके, V1 V2 V3 मध्ये. ओके, तर हे लक्षात असू द्या. ते त्यांनी सांगितलं बघा, थिंक अबाउट इट. तर त्याच्यावर विचार एकच होतो की व्होल्टेज तुमचं काय होतं, डिवाईड होतं. बघा काही सॉल्ड एक्झाम्पल दिले रेजिस्टर इन अ सिरीजचे. एक्झाम्पल फर्स्ट बघा, 3 रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम आर कनेक्टेड इन अ सिरीज. व्हॉट इज अ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. बघा R1 R2 आणि R3. R1 किती झालं तुमचा 15 ओहम, R2 3 ओहम आणि R3 4 ओहम. याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आहे, RS इज इक्वल्स टू R1 + R2 + R3. सरळ बेरीज करा सगळ्यांची, 15 + 3 + 4, 15 आणि 3 18, 18 आणि 4 22. ठीक आहे, तर 22 ओहम तुमचं उत्तर राहील. त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल, 2 रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स ऑफ 16 ओहम अँड 14 ओहम आर कनेक्टेड इन अ सिरीज. म्हणजे तुम्हाला R1 आणि R2 दिलं आहे फक्त. इफ अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 18 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम, द कॅल्क्युलेट द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. बघा तुम्हाला R1 आणि R2 दिलं आणि एक व्होल्टेज दिलं आहे जे की 18 व्होल्ट आहे. त्याच्या अक्रॉस तुम्हाला काय करायचं आहे, इंडिव्हिज्युअल व्होल्टेज म्हणजे तुम्हाला V1 V2 हे फाइंड करायला सांगितले बरोबर. तर बघा गिवन लिहून घ्या एकदा, R1 काय 16 ओहम, R2 तुमचा 14 ओहम आणि RS किती असणार तुमचा R1 + R2 म्हणजे 14 + 16 म्हणजेच किती होणार तुमचा तो 30 ओहम झाला, म्हणजे RS तुम्हाला मिळाला. ओके, आता आपल्याला व्होल्टेज दिलेलं आहे किती येते 18 व्होल्ट आहे बरोबर. तर ओहम्स लॉ आपल्याला वापरावं लागणार, V = I × R. आता तुम्हाला यामध्ये बघा इंडिव्हिज्युअल तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स दिलेलं आहे बरोबर, म्हणजे ते टोटल आहे. तर V = V1 + V2, कारण दोनच रेजिस्टन्स आहे म्हणजे 2 व्होल्टेज राहणार, म्हणून V1 + V2 घेतलं आपण. ठीक आहे, तर V1 + V2 यांच्या व्हॅल्यू आहे तुमच्याकडं नाही, पण टोटल V1 + V2 = VS किंवा V. तर Vची व्हॅल्यू आहे ना आपल्याकडं, तर V1 + V2 = 18 व्होल्ट आपण घेऊ शकतो बरोबर. मग म्हणजेच आपण काय करणार, V = I × R जे आहे बरोबर, तर त्यामध्ये काय करणार, आपला जो टोटल रेजिस्टन्स आहे तो काय आपला RS 30 ओहम
आणि व्होल्टेज टोटल किती आहे 18 व्होल्ट, म्हणजे V इज इक्वल्स टू I × R घेतलं तर आपल्याला करंट मिळून जातो. तर I इज इक्वल्स टू V/R घेणार, म्हणजे व्होल्टेज किती 18 व्होल्ट आणि रेजिस्टन्स किती 30 ओम. याला सॉल्व केलं तर तुम्हाला करंट किती मिळतो 0.6 एम्पियर. बरोबर. आता तुम्हाला काय करायला ना, सेपरेट व्होल्टेज फाइंड करायचं, म्हणजे V1 आणि V2 तुम्हाला फाइंड करायचं आहे. बरोबर. तर बघा आता तुमच्याकडं R1च्या अक्रॉस तुम्हाला व्होल्टेज फाइंड करायचं, म्हणजेच V1 इज इक्वल्स टू I × R1. I एकच राहणार आहे, हे लक्षात असू द्या. का? कारण करंट सारखा असतो सिरीजमध्ये. मग V1ची व्हॅल्यू V1 इज इक्वल्स टू करंट किती तुमचं 0.6 आणि R1 तुम्हाला दिलेला आहे किती, तो 16 गुणिले 0.6 केलं तर तुम्हाला 9.6 मिळून जातं. तशाच प्रमाणे तुम्हाला V2 मिळून जातो. बघा I × R2. I किती 0.6, R2 14, त्याला मल्टिप्लिकेशन केलं तर 8.4 व्होल्ट तुम्हाला मिळून जातं. म्हणजे तुम्हाला इंडिव्हिज्युअल व्होल्टेज पण फाइंड करता येतं जर कंबाईंड व्होल्टेज जर दिलेलं असेल तर. ठीक आहे. तर हा सेकंड प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे बघा, डू यू नो द रेजिस्टन्स ऑफ some conductor become nearly zero if their temperature is decreases up to a certain value close to 0 K. बघा, रेजिस्टन्स ऑफ सम कंडक्टर हा काय असतो, 0 असतो. हे तर आपण कालच बघितलं. बरोबर आहे. रेजिस्टन्स ज्याचा कमी असतो त्याच्यामध्ये तो कंडक्टर म्हणून काम करतो, ज्याचा रेजिस्टन्स जास्त असतो तो इन्सुलेटर म्हणून काम करत असतो. ओके. आता यांचं म्हणणं काय आहे, जर 0 असेल तर त्याला कंडक्टर आपण म्हणतो, पण त्याचं जर टेम्परेचर कमी झालं, ओके, क्लोज टू 0 K, सच अ कंडक्टर आर कॉल्ड ॲज अ सुपर कंडक्टर. लक्षात असू द्या, कंडक्टर काय होऊन जातं, सुपर कंडक्टर होतं केव्हा, ज्याचं टेम्परेचर 0 केल्विन असेल तेव्हा. आणि सम कंडक्टर डू नॉट ओबे ओम्स लॉ, सच अ कंडक्टर आर कॉल्ड ॲज अ नॉन ओहमिक कंडक्टर. जो ओम्स लॉ फॉलो करत नाही, बरोबर, असा कंडक्टर म्हणजे नॉन ओहमिक. त्या लिस्टमध्ये त्याचं नाव येणारच नाही. जसं सिरीज आपण रेजिस्टन्स बघितला बघा, तर रेजिस्टर आपल्याला काय करायचं, पॅरलल. जसं सिरीजमध्ये एकानंतर एक लगेचच लावला होता आपण, पॅरललमध्ये काय करायचं, एकाखाली एक लावायचं. ठीक आहे. तर बघा यामध्ये आता बघा महत्त्वाचं, सिरीज रेजिस्टन्समध्ये करंट सारखा होता आणि व्होल्टेज वेगळं वेगळं होतं. आता पॅरललमध्ये याचं उलटं राहील, करंट तुमचा वेगवेगळा राहील आणि व्होल्टेज एकच राहील. ठीक आहे. हा फरक आहे. Resistors are said to be connected in a parallel when their ends are connected at both the sides, shown in figure 3.9. The figure shows three resistors R1, R2, R3 connected in a parallel between C and D point. बघा, C आणि D ला आपले R1, R2, R3 का खाली एक आणि त्यांना सेपरेट वायर दिलेले आहे. बरोबर. ते लक्षात असू द्या. V is a potential difference between a C and D. व्होल्टेज आहे तुमचं V. लेट I1, I2, I3 बी अ करंट फ्लोईंग थ्रू R1, R2, R3. बघा, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की R1, R2, R3 आता हे पॅरलल आहे. पॅरलल असलं तर तुमचा करंट काय होईल, वेगवेगळा होईल. म्हणजे I1, I2 आणि I3. पहिल्या सिरीजमध्ये काय होतं, आयच करंट होता आणि व्होल्टेज V1, V2, V3 होतं. पण आता हे पॅरलल आहे तर यामध्ये तुमचं व्होल्टेज काय राहील, कायम राहील, म्हणजे Vच राहील. पण करंट काय होईल, बदलल, I1, I2 आणि I3. ठीक आहे. तर तुमचं इक्वेशनच पहिलं बघा, I इज इक्वल्स टोटल करंट I इज इक्वल्स टू I1 + I2 + I3 हे बनतं आहे. बरोबर. आता पुन्हा आपण मागच्या याच्यामध्ये ओम्स लॉ घेतला तर यामध्ये पण ओम्स लॉ घ्यायला लागणार. V इज इक्वल्स टू I × R. तर I इज इक्वल्स टू V/R. बरोबर. कारण आपलं तुम्हाला आता I1, I2 फाइंड करायचं आहे. बरोबर. मग I1 इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय काय असणार, R1. कारण व्होल्टेज सेम आहे पण रेजिस्टन्स तुमचा प्रत्येक चेंज होईल. I2 इज इक्वल्स टू तुमचा रेजिस्टन्स काय असणार, V डिवायडेड बाय R2. I3 करंटसाठी काय असणार, V डिवायडेड बाय R3. पण V कसा आहे, सारखा आहे. आता याला काय करणार आपण, इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. इक्वेशन 1 काय सांगतं आपल्याला, I इज इक्वल्स टू I1 + I2 + I3. ते हे जे I1, I2, I3च्या व्हॅल्यू ते इक्वेशन 1 मध्ये पुट करा. त्यामध्ये तुमचा V कॉमन निघतो आणि V हा काय होईल, कट होऊन जाईल दोन्ही साईडचा. तर काय मिळतं तुम्हाला, 1/RP इज इक्वल्स टू 1/R1 + 1/R2 + 1/R3. आता 1/RP म्हणजे तुमचा हा टोटल रेजिस्टन्स झाला. ठीक आहे. पॅरललमधला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपण म्हणतो. तिथं काय होतं, आपला RS होता. राईट. तर हे तुमचं इक्वेशन बनतं बघा. हेच तुमचं काय, N रेजिस्टन्स जर असतील तर तुम्ही N नंबर ऑफ रेजिस्टन्स कनेक्ट करणार. म्हणजेच काय, 1/RP इज इक्वल्स टू 1/R1 + 1/R2 + 1/R3 अप टू 1/RN पर्यंत तुम्ही हे वाढत नेणार. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. सिरीज आणि पॅरललचा फरक काय, सिरीजमध्ये करंट सारखं असतं आणि व्होल्टेज वेगळं असतं आणि पॅरललमध्ये करंट वेगळा असतो आणि व्होल्टेज सारखं असतं. ठीक आहे.
even if any one of the several bulbs connected in a parallel become non-functional because of some damage to its filament, the circuit does not break as the current flow through the other path and the rest of the bulb light up. वेन बघा आता यांचं म्हणणं आहे जसं आपण एक्झाम्पल बघितलं होतं कशाचं सिरीजचं की एकानंतर एक जर बल्ब लावले तर काय होईल, एक जर शॉर्ट झालं तर सगळे शॉर्ट होतील. पण पॅरललमध्ये काय होणार आहे की एक जर शॉर्ट झाला तर बाकीचे तुमचे जशास तसे काम करतील. ठीक आहे. वेन अ सेव्हरल बल्ब आर कनेक्टेड इन अ पॅरलल दे एमिट्स द सेम अमाऊंट ऑफ लाईट ॲज वेन they are connected individual in the circuit, while bulb connected in a series emit a less light than when connected individual. बघा पॅरललमध्ये जर लावले असतील लाईट तर तुमचे काय होईल, ब्राईटनेस चांगली देईल. आणि जर तुम्ही ते सिरीजमध्ये लावले तर तुमची ब्राईटनेस कमी असणार. का तर व्होल्टेज तुमचं काय आहे पॅरललमध्ये कॉन्स्टंट आहे म्हणजे वीच आहे आणि सिरीजमध्ये काय होतं ते डिवाइड होतं म्हणून. ओके. आता बघा यामध्ये आपल्याला काय एक पॅरललचे नियम दिलेले बघा काय. इफ अ नंबर ऑफ रेजिस्टर आर कनेक्टेड इन अ पॅरलल, बघा तर फर्स्ट काय इनवर्स द ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल्स टू द सम ऑफ इनवर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. इनवर्स म्हणजे 1/. ठीक आहे. 1/, RP इज इक्वल्स टू 1/, म्हणजे इनवर्स असं म्हणतो. आणि सेकंड काय द करंट फ्लोईंग थ्रू अ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर इज प्रोपोर्शनल टू देअर इनवर्स ऑफ रेजिस्टन्स अँड द टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज अ सम ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणजे करंट काय असतो तुमचा, हा टोटल करंट हा तुमचा सम ऑफ करंट असतो. ओके. थर्ड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द ऑल रेजिस्टर इज अ सेम, म्हणजे व्होल्टेज तुमचा सेम असतो व्ही. फोर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर कनेक्टेड इन अ पॅरलल इज अ लेस दॅन द लिस्ट रेजिस्टन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. बघा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा पॅरललमध्ये कसा असतो कमी असतो आणि इंडिव्हिज्युअलमध्ये कसा असतो जास्त असतो. ओके. नेक्स्ट फिफ्थ बघा दिस अरेंजमेंट इज यूज टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन द सर्किट. ही पॅरलल रेजिस्टन्स का बरं वापरायचे, कारण याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्स सर्किटमधला कमी करण्यासाठी आपण ही पॅरलल वापरतो. ठीक आहे. बघा आता याचे सॉल्ड एक्झाम्पल दिलेले. फर्स्ट बघा रेजिस्टर हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 15 ओहम 20 ओहम 10 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. बघा R1 R2 R3 दिलेलं आहे तुम्हाला. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स RP फाइंड करायचा आहे. तर यामध्ये बरेच वेळेस काय होतं सिरीज आणि पॅरललचा फॉर्म्युलाच विद्यार्थी काय करतात चुकून टाकतात. पॅरललमध्ये आपल्याला 1/RP घ्यायला लागतो. ठीक आहे. लक्षात असू द्या. तर 1/RP इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आपणमध्ये व्हॅल्यू पुट करा आणि फ्रॅक्शन सॉल्व करा किंवा याचा सरळ तुम्ही रेसिप्रोकल घेऊन टाका. तर RP इज इक्वल्स टू तुम्हाला याला उलटं करावं लागणार 60/13 होईल. तो तुमचं उत्तर हे राहील, हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मिळणार. सेकंड बघा तसंच दिलेलं आहे, फक्त थोडं त्यामध्ये तुम्हाला व्होल्टेज करंट फाइंड करायचं आहे. 3 रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स 5 ओहम 10 ओहम अँड 30 ओहम are connected in a parallel and the potential difference 12 volt is applied across them. Obtain the current flowing through the circuit and through individual resistor. What is the effective resistance in the circuit. जसं आपण सिरीजचा सेकंड क्वेश्चन बघितला त्याप्रमाणे हा पॅरललचा सेकंड क्वेश्चन सारखा आहे, फक्त यामध्ये करंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. बघा R1 R2 R3 दिलेलं आहे तुम्हाला 5 ओहम 10 ओहम आणि 30 ओहम आणि व्होल्टेज किती 12 व्होल्ट आहे. तर करंट फाइंड करायचं. तर I इज इक्वल्स टू V इज इक्वल्स टू I इंटू R हा ओम्स लॉ आहे. तर प्रत्येकासाठी I1 आपला वेगवेगळा राहणार. तर I1 इज इक्वल्स टू V अपॉन R1, I2 इज इक्वल्स टू V अपॉन R2 आणि I3 इज इक्वल्स टू V अपॉन R3. व्हॅल्यू पुट करा तुम्हाला I1 I2 R3 मिळणार आणि टोटल I पण मिळणार. तर I इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. सगळे I1 I2 I3 व्हॅल्यू पुट करा तुम्हाला टोटल I मिळून जातो. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला रेजिस्टन्स तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल फाइंड करायचं असेल म्हणजेच 1/RP तर त्याचं पुन्हा तुम्हाला व्हॅल्यू पुट करायला लागणार 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. त्याचा रेसिप्रोकल घ्या तुमचं याचं पण टोटल रेजिस्टन्स मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे करंट इलेक्ट्रिसिटी तो हा काय होतोय हा फिनिश होते. ओके. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.